7 डिसेंबरला वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने लोकसभेमध्ये चर्चा ठेवण्यात आलेली होती आणि या चर्चेमध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती आणि नेहरू यांच्यावरती टीका केलेली आहे। नेमकं नरेंद्र मोदी काय म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम या गीताच्या खरं तर संदर्भाने काय विधाने केली आहेत, नेमकं हे गीत काय आहे, या गीताची पार्श्वभूमी काय आहे, गीताचा इतिहास काय आहे, हे गीत कोणी निर्माण केलं आणि हे राष्ट्रीय गीत म्हणून कसं उदयाला आलं, या सर्वांची पार्श्वभूमी काय होती, या सर्वांचा लेखाजोखा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी असे कोणते विधान केले की ज्या विधानामुळे खरं तर गदारोळ निर्माण झाला आणि लोकसभेमध्ये चर्चा निर्माण झाली। वंदे मातरम गीताचा इतिहास काय, नेहरू, जिना आणि मुस्लिम लीग यांनी या गीताला विरोध का केला आणि लोकसभेत नेमका गोंधळ का झाला, असे कोणते विधान होती की ज्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विधानावरती काँग्रेसच्या सभासदांनी लोकसभेमध्ये गोंधळ घातला। आता ही सर्व पार्श्वभूमी बघितल्यानंतर आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल की नेमकं वंदे मातरम हे गीत जे आहे, या गीताचा इतिहास काय आहे। आणि या गीताचा इतिहास आपण पाहायला गेलं तर 150 वर्षापूर्वी लिहिलेलं हे गीत वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे। आणि मग हे राष्ट्रीय गीत जेव्हा आपण पाहतो तेव्हा बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलं होतं 1875 मध्ये। आणि मग 1875 मध्ये लिहिलेलं हे गीत आणि त्याआधी आपल्या लक्षात येईल की 1857चा झालेला उठाव आणि या देशामध्ये अनेक मुस्लिमांच्या शाही या देशामध्ये होत्या। आणि मग या खरं तर या गीताच्या माध्यमातून नेमका काय इतिहास मांडला होता किंवा नेमका या गीताचा अर्थ काय होता, जी आता राष्ट्रीय गीत म्हणून जे 2 कडवे सुरुवातीचे आहेत ते खरं तर इथल्या भूमीचा, इथल्या मातीचा आणि एकूणच राष्ट्रदेवतेचा सन्मान करणारी ही जी काही 2 कडवे आहेत ते 2 कडवे राष्ट्रीय गीत म्हणून ठेवले। परंतु बाकीचे कडवे मात्र त्यातून गाळण्यात आले। हे कडवे का गाळले असा नरेंद्र मोदी यांनी सवाल केला आणि गेले कित्येक वर्षापासून याचा खुलासा काँग्रेस देखील करत आहे। परंतु हे जे गीत आहे, बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे लिहिलेलं गीत खरं तर बंगाली आणि संस्कृत मध्ये आहे। आणि हे संस्कृत मध्ये असलेले हे गीत त्यांच्या आनंदमठ हे 1885 ला त्यांनी त्यांच्या या आनंदमठ या वादग्रस्त पुस्तकामध्ये हे गीत घेतलेलं होतं। आता या गीताची नेमकी काय पार्श्वभूमी आहे किंवा हे नेमकं गीत काय आहे, तर पहिल्या 2 कडव्यामध्ये जे की राष्ट्रीय गीत म्हणून नेहरू आणि त्या समितीनं स्वीकारलं होतं, त्याच्यामध्ये इथल्या मातृभूमीचा, इथल्या राष्ट्रदेवतेचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो किंवा ऐकायला मिळतो। तर दुसरे जे काही कडवे होते किंवा दुसरं जे काही अर्ध गीत राहिलेलं होतं त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी असं मत आहे काँग्रेसचं की मुस्लिम लोक नाराज होत होते किंवा त्या काळातल्या मुस्लिम समुदाय हे नाराज झालेला होता। जिना नाराज झालेले होते, मुस्लिम लीग नाराज झालेली होती, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणारं होतं आणि या राष्ट्राला दैवत्व किंवा देवीत्व बहाल करणारं होतं। त्यामुळे या गीताला विरोध झाला होता, असं मत देखील खरं तर नरेंद्र मोदी यांनी त्या सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये व्यक्त केलेलं आपल्याला सांगता येते। नेमकं काय होतं की स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी 1905 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हे गाणं गायलेलं होतं, हे गीत खरं तर वापरलं गेलं होतं। आणि यातूनच आपण पाहतोय भगतसिंग असतील, सुखदेव असतील किंवा राजगुरू असतील यांनी देखील हे राष्ट्रगान गायलेलं आहे, हे गीत गायलेलं आहे। आणि इन्कलाब जिंदाबाद जी काही घोषणा पुढे येते खरं तर याच गीताच्या प्रेरणेतून येते। नरेंद्र मोदी लोकसभा आलेला होता आणि मुस्लिम लीगने याला विरोध केलेला होता। यामध्ये प्रामुख्याने गांधी, नेहरू, अब्दुल कलाम, आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांच्या समितीने या गाण्यावर बंदी आणली आणि पहिल्या 2च कडव्याला या समितीने मान्यता दिली आणि त्यातून हे गाणं फक्त राष्ट्रगान म्हणून, हे राष्ट्रीय गान म्हणून हे पुढे आलं। परंतु याच्यामध्ये एक आपल्याला सांगता येतं की या गाण्याला खरं तर मुस्लिम लीगने आणि जिना यांनी, महम्मद अली जिना यांनी खरं तर याला विरोध केलेला होता। आणि मग हा विरोध नेमका का केला, त्यांचं असं मत होतं की त्यांनी या राष्ट्राला देवता मानलेला आहे आणि फाळणी होऊ नये म्हणून खरं तर हे गीत यांनी पुढचे काही कडवे आहेत ते गाळलेले होते, त्याच्यावर अन्याय झाला होता असं नरेंद्र मोदी यांचं मत आहे। पुढे प्रधानमंत्री असं म्हणतात की त्याच्यावर अन्याय का झाला, तर त्या गीताचे सर्वच कडवे खरं तर प्रेरणा देणारे आहेत, परंतु 2च पहिले कडवे घेतलेले आहेत आणि बाकी गीतावर मात्र अन्याय केलाय। आणि तो अन्याय केलाय नेहरू आणि गांधी आणि खरं तर त्यांच्या या समितीने, कारण मोहम्मद अली जिन्ना यांची मर्जी राखण्यासाठी आणि आपली सत्ता कुठेतरी डळमळीत होऊ नये आणि सत्ता आपली जाऊ नये यासाठी त्यांनी या राष्ट्रीय गीताला
खरं तर 2च कडवे पहिले मान्यता दिली आणि बाकी कडव्याला मान्यता दिली नाही, असं मत नरेंद्र मोदी यांनी खरं तर लोकसभेमध्ये व्यक्त केल्यानंतर लोकसभेमध्ये गोंधळ निर्माण झाला. कारण त्यांचं असं मत आहे की पुढचं जे गीत होतं ते हिंदू आणि मुस्लिम यांची फाळणी करणारं होतं, यांच्यामध्ये दुफळी निर्माण करणारं होतं, वाद घालणारं होतं किंवा फोडणारं होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये नेहरू यांनी या गीताला पहिल्या 2च कडव्याला मान्यता दिलेली होती, असं मत काँग्रेसकडून व्यक्त होत आहे. पण या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला कळतं की मोहम्मद अली जिनांची मर्जी राखली होती, हे नाकारता येत नाही. 15 ऑक्टोबर 1937 रोजी खरं तर लखनौमध्ये आपण पाहतोय की लखनौमध्ये मोहम्मद अली जिना यांनी या गीताच्या विरोधामध्ये घोषणा दिलेल्या होत्या 15 ऑक्टोबर 1937ला. आणि पुढचे 5 दिवसांनी म्हणजे 20 ऑक्टोबर 1937ला खरं तर जिना यांच्या या मताला सहमती, त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांनी खरं तर नेहरू आणि त्यांच्या समितीने या गीतातले जे काही कडवे वगळले गेलेले होते पहिल्या 2च कडव्याला मान्यता दिली होती. पहिल्या 2 कडव्यामध्ये काय आहे तर मातृभूमीचं प्रेम आहे किंवा इथल्या मातीशी आपली कसं इमान असलं पाहिजे किंवा एकूणच सुजलाम सुफलाम खऱ्या अर्थानं देश कसा आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं या एकूणच या गीताचा अर्थच मुळात प्रेरणा देणार आहे. आणि पुढे तशी प्रेरणा आपण पाहिलेली आहे. सुखदेव असतील, राजगुरू असतील, भगतसिंग असतील, यासारख्या अनेक देशभक्तांनी खरं तर या गीताचं स्मरण करून या गीताच्याच माध्यमातून आपला लढा जो आहे तो दिलेला होता. म्हणजे 1857चा लढा आपण जर पाहिला आणि त्याच्यानंतर म्हणजे 1875ला हे गीत लिहिलं गेलं. खरं तर पुढे आपण पाहतोय की या गीताच्या एकूण त्याची जर मांडणी पाहिली तर खरं तर अतिशय प्रेरणा देणारं आणि इथल्या ज्या काही मुस्लिम शाही होत्या, जे राज्य होते, ज्यांनी इथल्या लोकांवरती अन्याय अत्याचार केला होता, त्यांच्यापासून आपल्याला कसं संरक्षण मिळवता येईल किंवा त्यांच्यावर आपण कसा विजय मिळवता येईल याची प्रेरणा देणारं हे गीत खरं तर नेहरू आणि त्यांच्या समितीनं ते 2च कडव्यात मान्यता दिलं आणि बाकीच्या कडव्यांना मान्यता दिली नाही. त्या गीतावर अन्याय झालाय असं लोकसभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मत व्यक्त केलं. या मतावरती अनेकांनी खरं तर गोंधळ निर्माण झाला आणि काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली की हे गीत जे आहे ते आपल्या लोकांमध्ये फूट पाडणारं होतं, देशासाठी ते चांगलं राहणारं नव्हतं, फाळणीसाठी ते फाळणी करणारं ते गीत ठरलं असतं. आणि म्हणून नेहरू यांनी खरं तर सुभाषचंद्र बोस आणि त्याच्यानंतर अब्दुल कलाम आझाद असतील किंवा या सर्व समितीमध्ये म्हणजे मुस्लिम लीगचे जिना असतील, या सर्वांची मर्जी राखण्यासाठीच हे गीत त्यांनी 2च कडवे ठेवले असा आरोप आज लोकसभेमध्ये खरं तर नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या आरोपाच्या संदर्भाने काँग्रेसने देखील उत्तर दिलेलं आहे की 2025 मध्ये जेव्हा या गीताला 150 वर्ष पूर्ण होतात आणि याच गीताच्या संदर्भाने ही चर्चा होती आणि या चर्चेतून नेहरू, जिना, मुस्लिम लीग यांनी या गीतावर अन्याय केलाय असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते असं म्हणतात, जेव्हा या गीताला 50 वर्ष पूर्ण झालेली होती तेव्हा खरं तर या देशामध्ये गुलामी होती, त्यानंतर 100 वर्ष झाले तेव्हा या देशामध्ये आणीबाणी होती आणि मग अशा प्रसंगी या गीताचा खरं तर सन्मान झाला नाही असं एकूणच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ याच्यातून निघत होता. आणि म्हणून याच्यावर आपण पाहतोय की लोकसभेमध्ये प्रचंड गोंधळ विरोधकांनी केलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांनी या गीतावर अन्याय झाल्याचं थेट मत व्यक्त करून तसा हल्ला देखील एकूणच या सर्व समितीवरती केलेला आहे. तर या गीताच्या माध्यमातून या देशाची सुजलाम सुफलामच्या संदर्भानं असेल किंवा इथल्या मातृभूमी संदर्भातलं प्रेम असेल, ती प्रेरणा आजही आहे. इन्क्लाब जिंदाबाद पासून ते सर्वच पातळीवरती जेव्हा आपण पाहतोय तेव्हा हे गीत सर्व समुदायाला, अगदी हिंदू असेल, मुस्लिम असेल, कुठलाही समुदाय असेल, त्यासाठी प्रेरणा देणारी ही घोषणा आहे, प्रेरणा देणारं हे गीत आहे. आजही तशी प्रेरणा मिळते असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. एकूणच काय तर वंदे मातरम गीताचा इतिहास आपण पाहिलेला आहे. याच्या माध्यमातून खरं तर लढण्याची प्रेरणा मिळत होती. इथल्या अनेक शाह्या ह्या पालथ्या घालण्यासाठी खरं तर ही प्रेरणा होती आणि म्हणून इथले अनेक मुस्लिम शाही असेल किंवा इतर शाही असेल, ती पालथी घालण्यासाठी या गीताची प्रेरणा होती आणि या गीतावर अन्याय झालाय असंच मत व्यक्त केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी. तर एकूणच काय तर या गीतावर झालेली चर्चा ही खऱ्या अर्थानं बाकी कडव्यांना देखील प्रकाशात आणणारी होती आणि येत्या काळामध्ये नेमकं या गीतासंदर्भाने लोकसभेत देखील आता उद्या परवा राज्यसभेत देखील चर्चा होईल आणि तेव्हा काय नेमकं आउटपुट बाहेर पडतं हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. धन्यवाद.